झी 24 तास एक पाऊल पुढे। तर बीडच्या डेंटल कॉलेजचं आवश्यकता प्रमाणपत्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं रद्द केलं। 23 मे रोजी विद्यापीठाची डेंटलची परीक्षा आहे। आदित्य कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना वर्षभर काहीही शिकवण्यात आलेलं नाही। इंटरनल असेसमेंट आणि पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका कॉलेजनं विद्यार्थ्यांना चक्क घरून सोडवायला सांगितल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। कॉलेजची मान्यता रद्द करण्याचे आदेश सरकारनं दिल्यानंतर सरकार या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी पर्यायी उपाययोजना करणार होतं, पण अजूनही काहीही पर्यायी व्यवस्था झालेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे। या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। मान्यतेवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आदित्य डेंटल कॉलेजचं आवश्यकता प्रमाणपत्र नुकतंच राज्य सरकारने रद्द केलेलं आहे। त्याच्यावरून संस्था चालकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे। मात्र या दोघांच्या वादामध्ये विद्यार्थ्यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे, कारण 23 मेला या सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे आणि कुठल्याही प्रकारच्या इंटरनल परीक्षा असोत किंवा प्रिलिम्स असोत या कॉलेजमधून घेतल्या जात नाहीये। त्यांची पर्यायी व्यवस्था झालेली नाहीये। आपण विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत त्या त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। मला सांग, 23 मेला परीक्षा सुरू होतीये, काय परीक्षेची तैयारी कॉलेजकडून सुरू आहे, काय आता समस्या आहे तुमच्या पुढे? अभी तक तो कुछ किया नहीं है कॉलेज वालों ने। इंटरनल एग्जाम्स का मार्क्स उनको देना पड़ता है, तो उन्हें इलीगली कंडक्ट करना चाहिए था एग्जाम। इलीगली नहीं कर रहे, इलीगल मैल प्रैक्टिसेस फॉलो कर रहे। वो हमें क्वेश्चन पेपर दे रहे और बोल रहे हॉस्टल से लिख के आओ, और उसी के बेसिस में हमें मार्क कर रहे वो लोग। और ये ऐसे पढ़ के तो पढ़ाई नहीं होने वाली, और 23 तक हम लोग का होगा भी नहीं, और हम क्या करेंगे। तू पण शिकतेस या कॉलेजमध्ये, कुठल्या इयरला आहेस आणि काय सध्या अडचणी येत आहेत? पुढच्या महिन्यात परीक्षा आहे। पुढच्या महिन्यात तो आमची एक्झाम आहे, बट त्यातल्या त्यात जे काही 3-4 महिन्यापासून हा मॅटर सुरू आहे आमच्या कॉलेजचा, बट आतापर्यंत काही गव्हर्नमेंटने रिझल्ट दिलेले नाहीये, तर आम्ही काही सांगू शकत नाही आम्हाला एक्झाम कुठे द्यायची आहे निश्चित। आणखी ट्रान्सफर बद्दलही काही बोलल्या गेलेलं नाही, तर आम्हाला मीन्स कळत नाहीये की आम्ही ही एक्झाम ऍक्च्युअली द्यायची कधी आहे नाही, याच्यासाठी आमची स्टडीमध्ये मन लागत नाही। तुम्ही अनेकदा विजय गावित आहेत त्यांच्याकडे गेला होतात, काय त्यांच्याकडून उत्तर मिळालंय किंवा सरकारकडून आश्वासनांव्यतिरिक्त आता काही सांगण्यात आलंय का? त्यांना आम्ही किती वेळा ट्राय करतोय की जेणेकरून ते आमचे प्रॉब्लेम समजून घेतात, त्यांना कळेल काय आहे रियालिटीमध्ये, काय फेस करतात आहे मुली, आणि किती म्हणजे तर प्रोसेस आमची लवकर पळून तिथे रिझल्ट तरी लागेल। शासनाने ईसी सर्टिफिकेट कॅन्सल केलंय, पण अजून डीसीआयचा डिसिजन यायचा बाकी आहे। त्यासाठी आम्ही वेट करतोय, सो दॅट आमची दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर आमचं जे पण आहे आमचं करिअर चालू होईल। त्यांनी व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह दीपाली जगताप, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।